ओके. पुन्हा परत एकदा विनंती करतो, खूप सारे कॅमेरे बंद आहेत. सर्वांनी कॅमेरे ऑन करणं, मोबाईल आडवा ठेवणं ही बेसिक रिक्वायरमेंट असते. क्लासमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन असतं. जर तुमच्या मिस्टेक्स होत असतील तर मला आवर्जून सांगता येतं, हक्काने सांगता येतं. हा एक उद्देश असतो आणि तुम्ही फुल अटेन्शन क्लासमध्ये असावेत, हा एक उद्देश असतो. बाकी काही त्याचा मागचा उद्देश नाही. सो ओके. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 94 -44 +10, again +10, -20, +4, -1. Answer is रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. म्हणजे तुम्ही रेडी नाही आहेत अजून, याचा अर्थ असा होतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज थोडासा फास्ट. ओके. याच्यापेक्षा मुलांना 10 पटीने आपण फास्ट विचारतो. तुम्हाला आपण बिगनर आहात, टीचर आहात, आपल्याला काही सचिन तेंडुलकर बनायचं नाही, आपल्याला आचरेकर गुरुजी बनायचंय. आपण या सर्व अप्रोच मधून शिकतोय, म्हणजेच पण बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनायचंय. त्याच्यासाठी काल पुन्हा परत एक उदाहरण सांगितलं होतं, कारण जेव्हा जेव्हा बोलायची संधी मिळते तेव्हा मी बोलत असतो. सांगितलं होतं, कानांवर शब्द पडले की ब्रेनला ऍक्टिव्ह राहण्यासाठी ऍक्शन मोड मध्ये आणायचंय. ही कला आपल्याला शिकायची आहे. की त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की मला थोडंफार पुण्य मिळणार आहे. आमच्या दाजी लोकांचे आशीर्वाद मला मिळतील, की बाबा नाही बाबा, कुणीतरी एका कार्टूनने आमच्या ताईंना थोडाफार तरी अलर्टनेस शिकवलं. मला माहिती आहे माझ्या नशिबात भरपूर पुण्य येणार आहे. प्रत्येक जण अलर्ट होणार आहे. पण सॉरी, पुन्हा परत एकदा सांगतो, ही सवय आपल्या पिल्लांना पण लागलेली आहे. म्हणून आपण प्रेझेन्स ऑफ माइंड मध्ये नाही राहत. प्रेझेन्स श्वासांबरोबर जे मला समोर ऐकू येतंय ते पुन्हा परत माझ्या बॉडीशी, माझं इतकं ब्रेनशी इतकं लिंक पाहिजे की मला ऍक्शन मध्ये आत येता आला पाहिजे. सो माझा आवाज कोणी कमी असेल तर मला सांगू शकतात, मी मोठ्या आवाजाने पण बोलू शकतो. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत एकदा. 36 -11. आता तो 11 ताई करंगडीकडचा असतो, वैशाली ताई पाटील. हा, तो वन आहे ना, करंगडीकडचा असतो. ओके. +54 -77 +91 -23 +11 -21. भाग्यश्रीताई, तो -5 क्लोज करून घ्या. तो -5 करून घ्या. तुमचा तो 5 ओपन आहे ना, तो क्लोज करून घ्या. आन्सर इज द आन्सर इज द मनातल्या मनात बोला. आन्सर इज द 6060. थोडासा फास्ट. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. माझा आवाज तुमच्या कानांना स्पष्ट येतोय. तुम्ही प्रत्येक जणांकडे, मी एका वेळेस 25 जणांना नाही बघू शकत. मी प्रयत्न करतो. मला जिथं काहीतरी मिस्टेक जाणवते तिथं मी मिस्टेक फोकस म्हणजे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो आणि मध्ये तुम्हाला कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा इंटरॅक्टिव्ह क्लास आहे. म्हणून सर्वांना विनंती करत असतो की कॅमेरा ऑन ठेवा. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 54 -3 +2 -3 +9 -55 +20 -11 अगेन -11 +3. 3 नाही होऊ शकत, मला माहिती आहे. नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. मग घाबरू नका. नो प्रॉब्लेम. पण माझ्याकडनं बोलला गेला. आणि इथं मुलं थांबा, इथं बोलला जरी गेला तरी आपल्याला लर्निंग आहे आत्ताचं. इकडं लक्ष द्या. तुमच्याकडे 2 अवेलेबल होता आणि आता तुम्हाला +3. मग मला काही एका ताईचा मेसेज आला, अहो मला तुम्ही 3 दिवसापासून शिकवतायत आणि तो मुद्दा मला आता इथं सापडला. ठीक आहे, माझ्याकडनं बोललं गेलं. मग त्या ताईंना सांगितलं होतं की मी उद्या त्याच्यावर एक्सप्लेन करेल. की ताईंनी सांगितलं की तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन असे विचारतायत की ते मला क्लासमध्ये जमतायत. पण मी आमच्या अहोंना किंवा आमच्या कोणाला तरी सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं, तुझ्या दादाने किंवा तुझ्या भावाने तुला लई शिकवलं, पण आता मी विचारतो ते कॅल्क्युलेशन करून दाखव. आणि तिथं माझा पोपट झाला. असा मला मेसेज आला एका ताईंचा. मी ताईंना सांगितलं, ताई आता सुरुवात झालेली आहे.
सुरुवात झालेली आहे. म्हणूनच याच्यात अबॅकसच्या 8 लेवल असतात. हे बिगनर जस्ट इंट्रोडक्शन आपण शिकतोय आणि या इंट्रोडक्शन मधल्या आपण 2 लेवल शिकतोय. एक 0 लेवल आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीत क्लास बंद करण्याच्या आधी क्लोज करायची म्हणजे संपवायची ऍज अ लर्नर म्हणून. म्हणून आपण आज 0 लेवलचं बुक बघणार आहोत आणि स्ट्रक्चर बघून घेणार आहोत की लहान मुलांना जर आपल्याला शिकवायचं असेल तर ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं बेस्ट ऑफ द बेस्ट. पुन्हा परत मी सांगेल, भारतातल्या जेव्हा मी पण 12 गावचं पाणी पिऊन आलेलो व्यक्ती आहे. 17,000 20,000 विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवलं तेव्हा मी पण सारं गाव फिरून आलेलो आहे. आणि मी स्वतः जेव्हा मला समाधान झालं तेव्हा सिलेबस आपला तयार केलेला. पुन्हा परत सांगतो, म्हणून त्याच्यासाठी आपण ISO 9015 2000 म्हणजे सर्व गोष्टी, ISO सर्टिफिकेशन असेल, मान्यताप्राप्त सिलेबस असेल, सर्टिफाईड ट्रेनिंग असेल, या सर्व गोष्टी आपण एक मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून आपलं सर्वांचं करतोय. म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला कुठंतरी, हे बघा इम्पॉर्टंट काय असतं माहिती का सर्टिफिकेशन पेक्षा, तो पण एक प्रश्न होता म्हणून सांगतो. सर्टिफिकेशन पेक्षा तुम्हाला येतं काय, सर्टिफिकेशन पेक्षा तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, सर्टिफिकेशन पेक्षा तुम्ही नॉलेज किती अप्लाय करतायत, याला महत्व आहे. मी गेल्या 2009 पासून एक काम करतोय. 15-20 हजार विद्यार्थ्यांना शिकवलं. मी खरंच सांगतो, मला अजून कोणीच सर्टिफिकेट विचारलेलं नाहीये. परत सांगतो. हा, परत गेल्या 16-17 वर्ष जे काय झाले असतील, किंवा मी 15-20 हजार विद्यार्थ्यांना शिकवलं, मला सर्टिफिकेट कुणीच विचारलं नाही. बिकॉज ऑफ तुमचं नॉलेज काय त्याच्यावर सर्व डिपेंड असतं. हा, पण सर्टिफिकेट कुठं लागतं, काही ठिकाणी मी पण खूप साऱ्या ठिकाणी माझे पण प्रपोजल पाठवले. म्हणजे मी म्हणेल की मुद्दाम सांगेल की मी प्राईम मिनिस्टर ऑफिस पर्यंत माझे प्रपोजल गेले. म्हणजे माझ्या ऑर्गनायझेशन तर्फे, बाबा मी काहीतरी उद्योग करत असतो, म्हणून तुम्ही बेस्ट काम करतात तर प्राईम मिनिस्टर ऑफिसकडे, म्हणजे भारतातला सर्वोत्तम आमच्या ग्रेड मधला जो काही पुरस्कार असेल त्याच्यासाठी पण माझ्या ऑर्गनायझेशनने माझं नॉमिनेशन पाठवलं. आम्ही प्रयत्न नाही केला म्हणून नाही. म्हणजे तिथं पण काय आहे ना, असं पुरस्कार काय असे सरळ सरळ भेटत नाही. त्यासाठी पण खूप पाणी भरावं लागतं राजकारण्यांच्या घरी. आणि ते काय आपल्याला वेळ नाहीये राजकारण्यांच्या घरी पाणी भरायला, म्हणून ते काय आपल्याला मिळालं नाही. पण आमच्या आमच्या ऑर्गनायझेशन, जे मी जिथं कुठं काम करतो त्या ऑर्गनायझेशन सांगितलं, बाबा तू काहीतरी करत असतो, खूप साऱ्या खटाटोपी आहेत तुझ्या, खूप मोठा फाईल आहे. मग साधारण 300 400 500 पानांची अशी मोठी फाईल प्राईम मिनिस्टर दरबारी आम्ही पाठवली होती गेल्या 2018 साली. म्हणजे आता 5 वर्ष होतील त्याला. पण आमच्या क्षेत्रातला म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या नावाने दिला जाणारा मोठा अवॉर्ड आम्ही समजला जातो भारतात. त्यासाठी पण नॉमिनेशन जेव्हा माझं झालं तेव्हा मात्र मला सर्टिफिकेट गरजेचं होतं. तेव्हा मला ते सर्टिफिकेट छोट्या मोठ्या कामी येतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुमच्या काय कामी येऊ शकतात, की एखादं तुम्हाला अवॉर्ड कुठं मिळवायचं असेल, तुम्हाला कुठंतरी नोकरी मिळवायची असेल, तुम्हाला तुम्हाला दाखवायचं असेल की बाबा हे मला माझ्याकडे खरोखर मी सर्टिफाईड कोर्स केलाय, तेव्हा आपल्या संस्थेचं सर्टिफिकेशन तुम्हाला 100% मदत करेल. आणि इट इज व्हॅलिड. म्हणजे सर्टिफिकेशनसाठी बोलतो. कोणीतरी एका ताईने सांगितलं होतं की सर्टिफिकेशन कधी मिळेल, अजून तर रजिस्ट्रेशन पण झालं नाही, पण त्यांनी पहिला प्रश्न विचारला सर्टिफिकेशन कधी मिळेल, त्यांच्यासाठी होता. सो पुन्हा परत की आपण मुद्द्यावर जाऊ, की आपण आपला मुद्दा होता की जे आपण रोज शिकतोय ते रोज प्रॅक्टिस करा. ते थोडस थोडस तुमच्या मुवमेंट होताना दिसतात की तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मला पुन्हा परत बघू द्या आणि मग L0 आपलं संपून जाईल. ज्युनियर संपेल. ज्युनियर संपवायचंय. बुक प्रमाणे आपण बघणार आहोत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. का मी सिनियर वर प्रॅक्टिस करतोय. मी काय सांगितलं तुम्हाला, मी तुम्हाला लेवल 3 आणि लेवल 4 शिकवणार आहे. इकडे लक्ष द्या. लेवल 3 आणि लेवल 4 पुढच्या पुढच्या या एका महिन्यात शिकवणार आहे. लेवल 3 आणि लेवल 4 लक्ष राहू द्या. म्हणजे लेवल 1 आणि लेवल 2 आपोआप होणार आहे तुमचं. तिकडे लक्ष द्या. आणि लेवल 3 आणि लेवल 4 जर रोज उकडून प्याला ना जयश्रीताई, तर तुमचं लेवल 8 पण आपोआप होणार आहे. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणून लेवल 3 आणि लेवल 4, आणि म्हणून जर लेवल 4 पर्यंत जर तुमच्याकडे विद्यार्थी टिकले, तर तुमच्याकडे जर 50 मुलं असतील तर त्याच्यातले 20 मुलं लेवल 5 पर्यंत गायब होतील. हा, मी गेल्या 17 वर्षाचा अनुभव सांगतोय. कारण तिथं गायब पण होतात. कारण तिथं त्यांना फार ते बूट काय करायला लागतात, चावायला लागतात. जरी 5,000चे बुटं घेऊन दिले तर ते पण काल सांगितलं होतं, ते काय करायला लागतात, चावायला लागतात. कारण बहाणेबाजी चालू होते. कारण प्रत्येकाचा जन्म काय, मेहनत करण्यासाठी. प्रत्येकाचा जन्म
कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, प्रत्येकाचा जन्म कष्ट करण्यासाठी, कष्ट करून काहीतरी मिळवण्यासाठी झालेला नसतो. बाकीच्यांना रेडीमेड पाहिजे असतं सर्व. आणि ते रेडीमेड पाहिजे ते जे पिल्लं आहेत, ते प्रत्येक क्षेत्रात, फक्त अबॅकस नाही बोलत आहे मी, तुम्ही तुम्ही त्यांना 10 लाख रुपये भरून कुठलाही फाउंडेशन कोर्स लावून द्या, ते बहाणे काढणार म्हणजे काढणार, तिथली चूक काढणार आणि काढणार, आणि ते घरी बसणार म्हणजे बसणार. लॉगर्स करून बघा. पण त्याच्यातले सर्वच नाही बहाणे करत, की त्यातले काही, त्याच्यातले गुणवंत ज्यांना व्हायचंय ते त्याच्यातले पर्याय शोधून त्याच्यात एक्सलन्सली कडे जातात. सो हे पण एक तत्व आहे, की अबॅकसच्या माध्यमातून ब्रेनची एक्सरसाइज होऊन कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि जे मुलं प्रामाणिकपणे सऱ्या लेवल करतील, त्यांना त्यांचा करिअर, त्यांचा जे काही स्वतःचा जन्म झाला असेल, त्या क्षेत्रामध्ये त्यांना उन्नती होईल आणि त्यांचा कल तिकडे ऑटोमॅटिक डायव्हर्ट होईल. अजून एक बोललो होतो मी तुम्हाला, की मुद्दाम आठवण करून देतो, की मॅथमॅटिक मध्ये मार्क मिळतील याची काही गॅरंटी नाही, पण हे पण एक सत्य आहे, हे त्रिकाल सत्य आहे. आपण खूप काही काही शिकवत नाही अबॅकस मध्ये, 2+2 - 3 + 5 हेच शिकवतो. तरी पण प्लीज इकडे लक्ष द्या, हा फार इम्पॉर्टंट टॅग लाईन आहे सर्वांसाठी. तरी पण मुलं जेव्हा अबॅकसचा अभ्यास करून बाहेर निघतात, तेव्हा त्यांचं आयुष्यातले मोठे मोठे गणित, म्हणजे इंजिनिअरिंगचे कॅल्क्युलेशन असतील, डिप्लोमाचे कॅल्क्युलेशन असतील, BSc चे कॅल्क्युलेशन असतील, MSc चे कॅल्क्युलेशन असतील, हे कॅल्क्युलेशन त्यांना आयुष्यभर सोपे होऊन जातात. पुन्हा परत लक्ष द्या, मी काय बोललो. आपण त्यांना 5 + 3 - 6 हेच शिकवतो. पण त्यांना BSc चे पण गणित सोपे होतात, त्यांना इंजिनिअरिंगचे सोपे होतात, बिकॉज ऑफ ब्रेनची कन्सेप्ट. कारण मी फक्त ब्रेनवर बोलतो का, की लॉट ऑफ टाइम तुम्ही जेव्हा NLP सारखा हा प्रोग्राम रन होतो ब्रेनवर, तेव्हा मेंटल अरिथमेटिक होतं. आणि मुलं जेव्हा हौशेने आणि स्वतःच्या इंटरेस्टने करतात, की वाव, ब्रेनकडे एक मेसेज जातो, मॅथ इज व्हेरी इझी, मॅथ इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आणि जर असा खूप वेळा, जसं तुम्ही पण आता करतायत, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, 23 - 22 + 5 - 6, आन्सर इज, जर तुम्ही सर्वजण म्हणत असाल, आन्सर इज द 0. तो लॉट ऑफ टाइम तुम्हाला पण हॅपीनेस मिळतो, की वाव, मला हे जमतंय, हे सर्व सोपं आहे. आणि जेव्हा ब्रेनकडे मेसेज जातो, की मॅथ इज इझी, मॅथ इज इझी, मॅथ इज इझी, हे न कळत मेसेज जातो. आणि ब्रेनची एक धारणा होते, एक कन्सेप्ट तयार होतो, की मला मॅथ सोपं झालेलं आहे, मग मोठे मोठे सुद्धा कॅल्क्युलेशन सोपे होतात. हा माझा अनुभव आहे, आणि लोक बोलताना किंवा विद्यार्थी बोलताना मी ऐकलेलं आहे. क्लिअर करतोय मी, वाईट ट्रीटमेंट करतोय तुम्हाला, की अशी एक याची ट्रान्सफॉर्मेशन होते, की खऱ्या अर्थाने अशी प्रोग्रेस होते. मी अबॅकस सुरू करताना पण मी एका स्टुडंटला विचारलं होतं, की बाळा, नेमकं तिने अलोहा म्हणून एक ब्रँड होतं, त्याच्याबरोबर पण मी काम करत होतो. अलोहा मलेशियाचा आत्ता पण ब्रँड आहे इंडियामध्ये. ब्रँड अलोहा म्हणून होतं. त्याच्याबरोबर ते 8 लेवल होते. त्या 8 लेवल कंप्लीट केलेली एक महात्मा नगरची मुलगी होती. आणि तिला मी एका शब्दात विचारलं, बाळा, मला, रचना हायस्कूलला होती ती, तिला विचारलं, की तू 8 लेवल केल्यात, मला खरंच सांग, तुला याचा काय फायदा झाला. सर्वजण लक्ष द्या ऋतुजा. तिला जेव्हा विचारलं मी, की बाळा, तुला याचा काय फायदा झाला, तिने मला एका टॅग लाईन मध्ये सांगितलं, की मला याचा फायदा काय झाला, मला काय असं सांगता येणार नाही, मात्र मी एका शब्दात सांगतो तुम्हाला, की मी अभ्यासाला कधी बसते आणि माझा अभ्यास कंप्लीट कधी होतो, हे मला मुळीच समजत नाही. माझा अभ्यास आपोआप होतो, माझं कॉन्सन्ट्रेशन आपोआप होतो. मला ज्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी मी प्लान करते, आणि प्लान नुसार, माझ्या प्लॅनिंग प्रमाणे त्या गोष्टी माझ्या प्लॅनिंग प्रमाणे कंप्लीट होतात. आणि मला हलकस सर्व वाटतं, अलगदच झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून मी काही खूप मोठा स्कोरिंगसाठी मी सर्व प्रयत्न करत नाही, पण माझे स्कोरिंग आपोआप होतात. आणि कमी वेळेत माझ्या सर्व गोष्टी होतात. पुन्हा परत लक्ष द्या, जर एका गोष्टीसाठी 4 वेळा रिव्हिजन करावं लागत असेल, 5व्यांदा पुन्हा परत एक्झामला जायचंय तेव्हा पण रिव्हिजन करावं लागत असेल, आणि तेव्हा पण लक्षात राहत नसेल, तर त्याच्यापेक्षा 1 किंवा 2 वेळा अभ्यास केल्यानंतर जर लक्षात राहत असेल, तर त्या विद्यार्थ्याचा आणि इतर विद्यार्थ्यांचा मेहनत करणे वाईट नाहीये. मेहनत इज द गुड, कारण आपण सर्व मेहनतीतले आहोत. पण त्यातल्या त्यात नवीन जनरेशन जर कॉन्सन्ट्रेट करून सर्व गोष्टी करत असेल, प्लॅनिंग करून करत असेल, तर कमी श्रमामध्ये
चांगलं इनपुट त्यांना मिळतं आणि अजून उरलेला वेळ अजून स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी किंवा इतर रिडिंगसाठी किंवा हॉबीजसाठी त्यांना युटिलाइज करता येतो. हा सर्व असा एक हा ब्रेन डेव्हलपमेंटचा पॅटर्न असतो. पण पुन्हा परत खूप सारं बोलणं होत राहील. आज आपण L0 ज्युनियर आपल्याला क्लोज करायचं आहे. सो ओके, त्याच्या आधी आपण थोडंसं हायर साईडचं शिकून घेणार आहेत L0 मध्येच. हा मला आत्ता कोणीतरी ताईंनी फोटो पाठवला, मला वाटतं तो ओपन झाला. ठीक आहे. पुन्हा परत याच्यामध्ये जावं लागेल. ओके, ठीक आहे. सर्व मला कोणीतरी सांगेल प्रेझेंटेशन दिसतंय का, म्हणजे मला पुढे जाता येईल. कारण दिसतंय सर. ओके. दिसतंय. ओके. ओके. नाही नाही सो दिसत आहे आता मला. आता आता दिसतंय नाही कोणीतरी? नाही दिसतंय का कोणीतरी सांगेल मला? दिसतंय सर. दिसतंय. ओके. ओके. सो दिसतंय सर. ओके. ओके. आता सर्वजण बंद ठेवा. माईक बंद ठेवा. ओके, प्लीज एव्हरीवन माईक क्लोज. प्लीज मला बोलू द्या आता. ओके. सो ओके. सो हा विद्यार्थी जस्ट कॅल्क्युलेशन कसं करतोय, कारण हा अप्रोच आपल्याला आज शिकायचा आहे. फक्त बघा काय वाटतं आणि मग बघूया आपण. हा प्लीज. 4 -2 -1 सेट द एक जस्ट मला थोडस बाहेर निघावं लागेल, कारण तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नसेल. तुम्हाला आवाज वाढवून घेऊ द्या त्याचा, म्हणजे मला ते थोडस तुम्हाला असं काय होतं. एक एकच मिनिट. हा ओके प्लीज. सर तुमचा आवाज खूप कमी येतोय. हा होईल होईल होईल, एकच जस्ट मिनिट, एकच मिनिट. हा सेट द 0 34 -2 -1 +3 +15 and 9 right. 88 -8 +7 -6 +6 answer is 87. ओके. एक जस्ट सॅम्पल म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला. असे हजारो हजारो व्हिडिओ आहेत माझ्याकडे, असं नाहीये की हजारो हजारो व्हिडिओमधले मी सर्व व्हिडिओ नाही घेऊ शकत, पण एक मला जो कोणी प्रेझेंटेशन मध्ये तयार होता तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा उद्देश असा आहे की असे विद्यार्थी, प्रत्येकाला वाटतं की मला असे कॅल्क्युलेशन मला जमले पाहिजे, आणि हेच बघून खूप साऱ्या टीचर्स किंवा खूप सारे पॅरेंट्स अबॅकसचा क्लास जॉईन करतात, आणि हे स्किल सर्वांना आलं पाहिजे. पण त्या स्किल पर्यंत जाण्यासाठी आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया. म्हणजे मला आज घ्यायचे पण आहेत, म्हणजे मला 10 कॅल्क्युलेशन घ्यायचे, फक्त जेव्हा मी सांगेल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला हे करायचंय. पण प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. एक नॉर्मली थोडासा हायर साईडला जाऊन आपल्याला लेवल 0 कम्प्लीट करायची आहे. म्हणजे मुद्दाम लेवल हायर साईडचं शिकवलं की लोअर साईडचं सर्वांना येतं. सो प्लीज सर्वजण इकडे लक्ष द्या. या फिगरकडे बघून सर्वजणांनी मनातल्या मनात नाही तर कागदावर उत्तर लिहून ठेवा. सर्वजण लिहा, म्हणजे करेक्ट आहे की नाही आपल्याला बघायचंय. सर्वजण लिहा प्लीज, फास्ट लिहा, थोडंसं फास्ट, खूप जास्त वेळ लागत नाही. हे बघा, याच्याकडे बघून सर्वजण काय उत्तर दिसतंय ते लिहा. सर्वजण प्लीज लिहा सर्वजण. ओके, लगेच चेक करूया आपण. मला 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 वैशाली पाटील ताई दिसत आहेत. वैशाली पाटील ताई, तुम्ही माईक ऑन करा. म्हणजे मी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं तर बरोबर आहे. मला सांगा ताई, याचा हो आन्सर काय हो. असेल? सांगा याचा आन्सर. पहिल्याच 999. 999, 999. व्हेरी गुड. नेक्स्ट 2 नंबर ताई. 416. 416, म्हणजे 416. 416, वंडरफुल. आणि ताई याचं त्या थर्डचं? 791. वंडरफुल, 791. वंडरफुल. खूप काही मेहनत करावी लागली नाही ना? तुम्हाला फोटोवरून लक्षात आला ना, हा 700, हा 90 आहे आणि हा 1 आहे. हा 400 आहे, हा 10 आहे आणि हा 16 आहे. हा 900 आहे, हा 90 आहे आणि हे 9 आहे. आपण गेल्या 3 दिवसापासून शिकतोय, आणि म्हणून आपण मुद्दाम हायर साईडला चाललो. हायर साईडचं शिकलो की लोअर साईडचं थोडंसं इझी होत जातं, कारण आपण टीचर आहेत. आपल्याला काही 3 महिने एक एक लेवल आपल्याला शिकायची गरज नाही. आपण 3-4 क्लासेसमध्ये एक लेवल कम्प्लीट करू शकतो. म्हणून थोडंसं अजून पुढचं बघू आपण. ओके. सो प्लीज थोडंसं फास्ट. सर्वजण प्लीज लिहा आन्सर फटाफट. मी अजून कुठल्या तरी ताईंना विचारतो. लिहा फटाफट, म्हणजे मला ही लेवल कम्प्लीट करायची आज.
रोहिणीताई, म्यूट करा तुम्ही. मोहिनीताई, हा. रोहिणीताई, रोहिणीताई. येस सर. सांगा मला आन्सर याचं. येस. 518 518. ओके ना, 18 500 म्हणजे 518. थोडं रिडिंग करायला शिकू आपण. सांगा सेकंड आन्सर. 518 शंकर सांगा. 666. बाकीच्या ताईंनी माईक बंद ठेवा. 666. वंडरफुल. थर्ड वन. थर्ड वन 336. वंडरफुल. काही डाऊट? सर्वांना क्लिअर आहे? हा येस सर. 300चा फोटो आहे. हा 30चा आहे. हा 6 आहे. हा 600 आहे, म्हणजेच हा 60चा आहे. हा 6 आहे. त्याच्यानंतर हा 500चा आहे, कारण अप्पर बीट्स. हा लोअर बीट्स आहे, म्हणजे हा 10 आहे. आणि हे युनिट्स आहेत, म्हणून 8 आहे. सर्वांना कन्सेप्ट इथपर्यंत क्लिअर झाल्या असतील. म्हणजे आता बीट आयडेंटिफिकेशन बद्दल कोणाला काही डाऊट राहणार नाही. व्हेरी गुड. पुढच्या पेजला जाऊया आपण. पुढच्या पेजला काय बघूया? सर्वजण हे अंक लिहा आणि फास्ट ड्रॉ करा 3 याच्यावर. बघूया आपण येतं की नाही तुम्हाला, म्हणून थोडासा फास्ट. आपल्याला L0 ज्युनियर कंप्लीट करायची, म्हणून थोडासा हायर साईडचा शिकतोय आपण. झालं असेल तर कोणीतरी सांगेल मला. झालंय सर. ओके, वंडरफुल. ठीक आहे. झालंय एकच सर. एकच मी आता इथं तुम्हाला तुम्हाला विचारून मला थोडंसं अडचण येऊ शकते, म्हणून मीच ड्रॉ करतो. फक्त एक डिसिप्लिन अप्रोच असा आहे की आज पण ग्रुपमध्ये कोणीतरी ताईंनी सूचना केली होती की जेव्हा या बीटला, या आन्सर लाईनला जेव्हा बीट टच असतो तेव्हा आन्सर मिळतं. म्हणून प्लीज इकडे लक्ष द्या. हा हा 500 आहे, आणि याच्यानंतर हे जे 400 आहे ते असे टच आले पाहिजे, एकमेकाला टच आले पाहिजे. ही मात्र एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. मुलांना ड्रॉ करताना आपण शिकवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं 70 आहे, आणि या 70 मध्ये जर उरलेले 2 बीट्स आहेत ना, इकडे लक्ष द्या. बघा, हा 50 टच आहे, हा 20 इथं टच आहे, आणि उरलेले 2 बीट इथं इथं असू शकतात. प्लीज इकडं इथं असू शकतात, खाली असणार आहेत बघा, खाली असणार आहेत. आणि म्हणून हे जे बीट आहेत, एक एकत्र असले पाहिजे, टच असले पाहिजे. ही डिसिप्लिन आहे. म्हणजे याच्यात गॅप पडला की नेमकं टच कुठले आणि टच कुठले नाही, याच्यावर आन्सर रॉंग होऊ शकतो. म्हणून व्हिज्युअलाइज प्रॉपर व्हावं. कारण इथं टोटल 9 आहेत, म्हणून हे 9 टोटल टच झाले, म्हणजे 900 टच झाले. पण इथं 70 आहेत, म्हणून या 70 आणि या 20 मध्ये गॅप आहे. म्हणून जर 2 बीट मध्ये गॅप पडला तर कन्फ्यूज होतात मुलं की नेमकं आन्सर काय आहे. म्हणून जे काही बीट तुम्हाला आन्सर लाईनला ड्रॉ करायचे असतील ते एकसंग असले पाहिजे, ते टच असले पाहिजे. ही फक्त डिसिप्लिन आहे. क्लिअर आहे? म्हणून हा एक होमवर्कचा पार्ट होता, बाकी काही नाही. आणि 6, डेफिनेटली 6 तुम्हाला सर्वांना नोन आहे की हा 5 आणि हा 1 6, आणि बाकी मात्र उरलेले 3 बीट असे खाली असू शकतात. क्लिअर आहे? त्याच्यामुळे यांच्यामध्ये गॅप असेल. हीच एक डिसिप्लिन आहे, बाकी काही नाही. क्लिअर? वंडरफुल. सो हे तुम्हाला जमलंय, म्हणून आपण थोडस पुढे जाऊया. ओके. ओके. सो पुढचं पेज काय आहे ते बघूया. आता प्लीज इकडे लक्ष द्या. आता जेव्हा एक प्रश्न येतो, तो थोडासा आपण अलगद आपला प्रॅक्टिस होईल. पण अजून पुन्हा प्रश्न येतो जेव्हा आपण ऍडव्हान्सला जातो, की आपला लेफ्ट हात आहे, हा राईट हात आहे, आणि मग या हाताचं काय, या हाताचं काय? जेव्हा आपण या 2 हातांवर फिंगरिंग करत असतो, आणि हा एक हात आपल्याला व्हिज्युअलाइज व्हायला लागतो. जसं त्या विद्यार्थ्याने मेंटल अरिथमेटिक करत होता, त्याच्याकडे कुठलंही अबॅकस टूल नव्हतं, तो फिंगरिंगने करत नव्हता, पण काहीतरी बोटांची मुवमेंट करून त्याला अँसर दिसत होतं. तसा हा रॉड जसं जसं आपण ऍडव्हान्सला जातो, तसं तसं आपल्याला हे व्हिज्युअलाइज व्हायला लागतं. हे मला सांगायचंय, आणि ते तुम्हाला आज उद्या आपण त्याची पण, आज नाही पण आज उद्या आपण त्याची पण प्रचिती किंवा त्याचा अनुभव आपण घेणार आहोत. फ्लॅश कार्ड बद्दल मी पुन्हा परत सांगतो की फ्लॅश कार्ड काय असतात, जस्ट बघून घ्या. ते तुम्हाला पण बनवता येतील. तुमच्या पण क्लासमध्ये तुम्ही इंट्रोडक्टरी जर शिकवायला सुरुवात केली असेल तर तुम्ही बनवू शकता. जस्ट बघून घ्या फक्त काय असतात फ्लॅश कार्ड. ओके.
याच्यापेक्षा सुंदर तुम्ही कलरफुल फ्लॅश कार्ड बनवू शकतात, मला माहितीये. आणि तुम्ही ऑलरेडी होमवर्क करतायत म्हणजे ते करू शकतात. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. ओके. आता पुढचं बघा प्लीज. आता शांततेत या. स्कूलकडे जरा सर्वजण शांततेत बघा प्लीज. सर्वजण प्रामाणिकपणे या मुवमेंट होणाऱ्या मुवमेंट कडे बघा. ओके. आता आपण जो पहिल्या दिवशी टास्क घेतला होता, सर्वांना पुन्हा परत आठवण करून सांगतो मी. पहिल्या दिवशी आपण टास्क घेतला होता, इकडे लक्ष द्या. पहिल्या दिवशी टास्क घेतला होता, काय घेतला होता? काय घेतला होता? व्हिज्युअलायझेशन आपण शिकतोय आत्ताच. पण पहिल्या दिवशी आपल्याकडे रिसोर्सेस नाहीयेत. आपल्याकडे रिसोर्सेस काय आहेत? आपले फिंगर्स आहेत. आणि या फिंगर्सवर काही नसलं तरी पण आपण हजारो विद्यार्थ्यांना अबॅकस शिकवू शकतो. हा अप्रोच आपण सेट करतोय. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काय अवेलेबल आहेत? आपल्याकडे दोन्ही हात अवेलेबल आहेत. आणि या दोन्ही हातांवर आपण शिकलो की 39 म्हटलं की 30 आणि 9, किंवा 93 म्हटलं तर 90 आणि 3. अशा पद्धतीने 99 पर्यंतचे अप्रोच आपण शिकू शकतो. आणि 99, इकडे लक्ष द्या, 99 पर्यंतचे कॅल्क्युलेशन साठी अबॅकसच्या 4 लेवल आहेत. 0 पकडून 5 आहेत. म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. 5 लेवल जरी मला शिकवायचे असतील तर रुपाली ताई, जांभई न देता मी आरामात शांततेत 5 लेवल विदाऊट अबॅकस टूल पण शिकू शकतो. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे आपल्याला 5 लेवल पर्यंतचे कॅल्क्युलेशन मी दोन्ही हातांवर करू शकतो, टूलवर करू शकतो, आणि मला हे सर्व मेंटलरी दिसू शकतं. सो आजचा टास्क काय आपला, की आज एक आपण क्रिएटिव्ह अप्रोचने काय काय शिकता येतं, हा एक थोडासा अप्रोच आपल्याला सेट करायचा आहे. कारण शिकवलं तर अबॅकस कुठेही जाणार आहे. कुठेही तुम्ही 40, 50, 60 हजार रुपये भरले, आमच्या ऋतुजा सारख्या तुम्ही माझ्यावर रागवल्या, नाही आल्या, आणि कुठेही जाऊन 40,000 रुपये भरले, तर गावभर तुम्हाला कोणीही शिकवणार आहे. बट ब्रेन ट्रेन सारखं क्रिएटिव्ह अप्रोच घेऊन तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनण्यासाठी कोणीच जीव तोडणार नाही. ते ऋतुजाला अनुभव आला म्हणून ते हसून घेतलं तिने. हा, परत एकदा सांगतो, तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनवायला कोणालाच हाऊस नाहीये. पण जर तुम्ही ब्रेन ट्रेन या फॅमिलीत असाल तर आपल्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनल्याशिवाय जयश्रीताई अजिबात सर्टिफिकेट मिळणार नाही. हे एक पहिले माइंडसेट ठेवला पाहिजे. बरोबर आहे? कारण तुम्ही बेस्ट असल्यात तर गावभर आम्हाला साऱ्यांना सांगता येईल, आमच्या ताईंसारख्या, आमच्या बहिणींसारखं बेस्ट कोणीच शिकू शकत नाही. एवढी मात्र मला छातीटोकपणे सर्व सर्व गावभर सांगायला मला अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून मी सर्वांना आग्रह करतोय. म्हणून थोडासा क्रिएटिव्ह अप्रोच, इकडे लक्ष द्या, की सर्वजण किट घेऊन शिकणार, सर्वजण सिस्टमॅटिक ऍडमिशन घेऊन शिकणार, सर्वजण रजिस्ट्रेशन करून शिकणार, सर्वजण की घेऊन शिकणार. नको, खूप साऱ्या जणांना आपल्याला फ्री पण शिकवायचंय. पण त्यातल्या त्यात कृतीयुक्त शिक्षण थोडासा क्रिएटिव्ह अप्रोचने झालं पाहिजे. म्हणून आपण पहिल्यापासून जी काय आपली जी ब्रेन ट्रेनची जो काय आपला कणा आहे, म्हणजे आपला जो काय मुख्य बाणा आहे, तो आहे की क्रिएटिव्ह अप्रोचने शिकलं पाहिजे, सबस्टिट्यूट अप्रोचने शिकला पाहिजे. म्हणून हा एक सबस्टिट्यूट अप्रोच आपला फिंगरिंग. आणि त्याबरोबर जर तुम्ही क्रिएटिव्ह अप्रोच केला
तर मी तुम्हाला सांगतो आयुष्यभर या गोष्टी आपण विसरत नाही. म्हणजे खूप सारे पॅरेंट्स मला भेटतात की नाही हो, तो 2 वर्षापूर्वी तुमच्याकडे कोरोनामध्ये होता आणि आता त्याला येईल की नाही मला माहित नाही, पण मी त्याला सांगतो की शो मी देम, त्याला मला दाखवा. मी त्याला कॅल्क्युलेशन विचारले, तो मुलगा आन्सर देणार म्हणजे देणार. बिकॉज ऑफ आपल्या बॉडीमध्ये हे सर्व बसलेलं असतं. फक्त प्रामाणिकपणे रोज प्रॅक्टिस करत नाही मुलं, कारण करणं गरजेचं आहे 10 मिनिटं तरी, कारण ही ब्रेनची एक्सरसाइज आहे. मग तुम्ही 4 लेवल शिकलेला असाल तर 4 लेवलची करा. पहिली लेवल शिकली असेल तर पहिल्या लेवलचं करा. 0 लेवल शिकले असेल तर 0 लेवलचा रोज शिका. पण पूजाताई, ते जेवढं शिकलोय तेवढं रोज केलं तर तुमचा ब्रेन काय असणार आहे? क्रिएटिव्ह असणार आहे, फ्रेश असणार आहे, त्याची एक्सरसाइज होणार आहे आणि त्याला खाद्य मिळणार आहे. हा एक उद्देश आहे. पुढे पुढे थोडेसे हार्ड सिस्टम होत राहतात, पण जे जे येतंय ते तर रोज करा. सो म्हणून एक थोडंसं 1-2 क्रिएटिव्ह अप्रोच असलेले मी व्हिडिओ दाखवतो. हा एक व्हिडिओ आपल्या स्वातीताईंचा आहे. मला कोणीतरी सांगेल का दिसतंय का असं? म्हणजे पुन्हा परत माझी हे होईल. कोणीतरी सांगेल का दिसतंय असं हा व्हिडिओ येस सर. येस प्रेझेंटेशन? सर, दिसतंय. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. जेव्हा स्वातीताई पण रिटायर्ड पर्सन आहेत, पण जेव्हा त्या US मध्ये गेल्या तेव्हा पण त्यांनी आहे त्या रिसोर्सेस मध्ये त्यांनी कसं त्यांच्या सुनबाईला शिकवलं ते पण बघू, आणि अजून इतर 1-2 व्हिडिओ बघू आपण. प्लीज प्लीज. खाली नाही राहायचे कमेंट्स. हा लास्ट हा, चालेल. क्लासला बघू. बघा. ही माझी सून आहे नेहा, तिला मी शिकवते आता अबॅकस. तर या पहिला रॉड असतो हा युनिट रॉड असतो. हा. वन्स मध्ये, मग टेन्स असतो, मग हंड्रेड्स, 1000, 10,000 असे वाढत जातात. हा? आणि हा ही जी रेड लाईन आहे याला आन्सर लाईन म्हणतात. आन्सर म्हणजे जेव्हा तुझे बीड येस येस अजून पण बीड जेव्हा या आन्सर लाईनला टच होतील तेव्हा तुझा आन्सर. ओ आय एम टीचिंग समथिंग टू मम्मा. टीचिंग मम्मा अबॅकस. आणि याला म्हणायचे अपर बीड्स, याला म्हणायचे लोअर बीड्स. आणि लोअर बीडची व्हॅल्यू असते -1, -2, -3, -4. आता वरचा बीड खाली घेताना नेहमी इंडेक्स फिंगर, हा +5 वर त्यांनी. हे उदाहरण दाखवण्याचा उद्देश मुद्दाम हा आहे ऋतुजा, की याच्या इतकं बेस्ट उदाहरण नेक्स्ट जनरेशन कडे आपलं नॉलेज आपण ट्रान्सफॉर्मेशन करतोय. मी जेव्हा सांगतोय की जेव्हा सासू सुनेची मैत्री याच्यापेक्षा बेस्ट असू शकत नाही ना, असू शकत नाही ना, की मी पण माझ्या सुनेला, मी पण माझ्या पुढच्या जनरेशनला शिकवणार आहे. मी तुम्हाला नेहमी सांग तर ते हा एक उद्देश आहे. एक छान घरातलं एक छोटस पिल्लू आहे, त्यांचं पण एक उदाहरण बघू आपण. प्लीज सर्वजण. नेक्स्ट विचार. -2 +1 -2